स्वागत आहे गाईज तुमचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा माझा सेकंड ब्लॉग असेल आणि आज आम्ही मूवीला चाललो आहे. आमचा फ्रेंड्सचा प्लॅन झालेला, तर मी विचार केला माझ्या बहिणींना पण घेऊन जाऊ, त्यांना पण बघायचं होता. तर ह्या आहेत माझ्या बहिणी आणि माझ्या 2 मैत्रिणी ऑलरेडी रिक्षात इथे गेलेल्या आहेत. बघा आणि बाकीच्या 2 मैत्रिणी पुढे आहेत, एक मैत्रीण मागची येते. चला बघू आपण किती मज्जा करतो. तर गाईज आम्ही आता इथे आले आहो. म्हणजे आमचा पहिला प्लॅन होता पिक्चरला जायचा, पण 1:05चा शो होता तर आम्ही तो कॅन्सल केला आणि आता आम्ही कॅफेला चालले आहो. तर आता इथं कांदा कॉलनीने एक कॅफे, म्हणजे मला माहिती आहे तो, मी गेलतो आमच्या दादाच्या पाठी. तर चला बघू तो कॅफे आम्हाला सध्या आता रिकामा भेटतं का. आम्हाला एस्थेटिक कॅफे पाहिजे ना, ह्या मॅडम ना फोटो काढायचे. तर चला बघू आम्हाला भेटतं का कुठला कॅफे चांगला. आम्हाला आमचा जो मित्र होता तो इथे सोडून गेला. तर चला बघू. ही माझी फ्रेंड आहे, विरार वसई त्या साईडून स्पेशली आम्हाला भेटायला आली आहे डेपोसाठी. तर म्हणून त्यासाठी आम्ही आजचा प्लॅन केला आणि ह्या तुम्हाला माहितीच असतील. चला बघू आता कॅफेमध्ये आम्ही किती मजा करतो. काही जर तुम्हाला इकडच्या आसपासचे कुठले कॅफे माहिती असतील तर मला सांगा, आम्ही जाऊ तिथं, नक्कीच जाऊ. आम्हाला कॅफे नाही भेटत आहे. किती कमी कॅफे झाले ना या जगात. आम्ही कॅफेमध्ये आले आहोत. माझ्या 2 मैत्रिणी ज्या तुम्हाला लास्टमध्ये दाखवलेले ते अजून आले नाहीत. आम्ही त्यांचा वेट करतो. आम्ही वेट करता करता वेगळा पण कॅफे शोधतो, कारण की हो कॅफे हिला आवडला. आम्हाला ठीक वाटला. फोटो बिटोज बी चांगले येतील. इथं पण फोटो चांगले येतील. लाईट चांगली लावली तर चला बघू. आता मी फोन चार्जिंगच नाही माझ्या फोनला. चला बघू आता इथं खातो का दुसऱ्यांकडे जातो. सगळ्यांना असं वाटतं मी जाम शांत झाले. हो कोण सांगत मी नाही झालो शांत. ही बोलते नाही झालं, मी हाय तशीच आहे. माझ्या फ्रेंडचं काय काय ऑर्डर करता दाखवता. गाईज आम्ही खाल्ला पिला पण मी ब्लॉग घ्यायचा विसरलो, पण मी फोटो काढले. मी तो अटॅच करेन इथं ना. आणि फक्त पिझ्झा आणि मोजितो मागवलेला. ॲक्च्युली तो मोजितो आहे का मोजितो आहे काय माहिती. तो आता आमचं सगळं झालं आणि आम्ही अख्खा कॅफे इकडचा तिकडे केले फोटो काढा. हे बघा काय काय अख्खा कॅफे इकडचं तिकडे केले. इकडचा टेबल तिकडे टाकले ना, तिकडचा टेबल इकडे. तर आता आमचा झाले सगळा. आम्ही चालल्या होता खाली बिल पे करता ना, तिथं पण फोटो काढता नाही बघता मी आता काय करता. मग चला दाखवतो पुढं काय काय करता. गाईज आमचा फोटोशूट काढून झालेला आहे. आता आम्ही खाली चालल्या. ओ नो गाईज यांच्या इथं बी चालू झाला. बघू चला. यांचं इथं कधी फक्त आमचं कधीच खाऊन पिऊन झाले. सिंगल इथं बरं फोटो काढायला आले. चला फोन काढायलात ना. गाईज आम्ही कॅफेच्या बाहेर निघले आहो. त्यांचा फोटो सेक्शन लवकर खपला, नशीब चांगला ना. आता आम्ही बाहेर निघलो आणि आता असा विचार चालले का आईस्क्रीम खायला जायचा. बघू आता इथं आज जवळ आसपास कुठं चांगला आईस्क्रीमवाला असला तर आम्ही आईस्क्रीम खायला जाऊ. मग तिथं दाखवता कोण. आम्ही मज्जा केली पण मी घेतलंच नाही. माझ्या फोनला चार्जिंगच नव्हती. तिथं मी चार्जिंगला लावून ठेवले. दाखवलं मी मला. तर चला बघू आता काय काय करता. मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवतो. गाईज आम्हाला रिक्षा नाही भेटली तर आम्ही आता चालले आहोत चालत ना. इथे एक पोऱ्या गेला आता गाडीवरची. मी ब्लॉग काढतो तर तो मला बघून माझी ॲक्टिंग करते ब्लॉग काढायची. इथं थांबायला पाहिजे होता, तव बघायला पाहिजे होता. मी नक्कीच काहीतरी बोललो असतो. पुढे जाऊन ॲक्टिंग करतो. हलकट झाला नाही इग्नोर करा. मला शिवाय नाही येत, एवढंच येतात. आम्ही चालत चाललो आता त्या कॅफेची घरपर्यंत चालत. मी तर नाही जाणार, मला रिक्षा बी भेटते.
ह्या चालल्या ना आपल्या बोलत बोलत. आम्ही आहे आमच्या पाठी. दादाला लावलेला फोन पण तो नाही उचलला, पण तो नाही इथं अवेलेबल नाही आमचा माणूस. जाऊ दे आता जाता चालत चालत. त्यानं काय बोलत बिलत मजा करत. त्या माझी केस सुट्टी आहेत तर मला रास गरम होत आहे. तर चला बघू आम्ही कितपर्यंत चालत जातो. मग कॅफे माहिती आहे का तुम्हाला? अदैच्या रस्त्याला आहे. करा कधीतरी विजिट, चांगला नाही पण. चला बघू. आणि आम्ही इथून आईस्क्रीम घेतलं सगळी. यांना तिघांना वेगळ्या भेटल्या जराशा. कुठला फ्लेवर आहे? जाऊ दे, मला चॉकलेट भेटला. माझ्या फ्रेंड्स आहेत, स्कूलच्या फ्रेंड्स आहेत. 2 वर्ष आम्ही अशी कुठं गेलो नव्हतो. वगैरे मिळतं की तर चला बघू अजून काय काय करता. नाही तर संध्याकाळी माझी पथकाची मीटिंग आहे, तर मी डायरेक्ट तिकडचंच जाईन जर इकडचं काय अजून नसलं तर. चला बघू गाईज, मी चालली आहे पथकाच्या मीटिंगला. मी कपडे चेंज केले कारण तिथे कुर्ता घालायचा होता. सो आता मी चालली आहे. ऑलरेडी मला खूप लेट झाला आहे. मी तिकडून आले बरोबर टायमावर, बट मला इथे आल्यावर थोडासा लेट झाला. सो आता मी चालली आहे. आता मी डायरेक्ट तिकडचंच दाखवते. आता मला लेट झालं. बाय. मी इस्कॉनला आले ना. आम्ही तर आलो आणि परीने उलटी केली ना, माझ्याच अंगावर केली. मीच भेटलो तिला तिच्या ताब्यात ना. आता आम्ही आतमध्ये गेलो होतो. मला मी आतमधला दाखवतो. बघत चला आम्ही राज दिवसात ना आलो इकडं. चला देखते. इथं ना 3 पोरं होती. त्याही मला ब्लॉग काढताना बघले ना, त्याही माझी आयडी ना. राज बरं वाटतं. असे छोटे छोटे फॅन्स भेटले ना तर राज बरं वाटतं. आय एम हॅप्पी. म्हणजे इस्कॉनला येऊन काहीतरी फायदा झाला माझा. चला बघू आता मी तुम्हाला आतमधला दाखवता. आम्ही त्या गेटवर होतो. आता आम्ही पहिल्या गेटवर चालल्यावर आम्ही तिथून आतमध्ये चाललो. नाही तर थेंब थेंब पाऊस पडतोय. दिसत नसेल तुम्हाला पण पडतोय. चला बघू. काहीच कसला भारी दिसतोय बघा. हीच ती परी जिने माझ्या अंगावर उलटी केली ना. आता खेळतंय मस्त. काय बोलायचं आता? काय बोलू शकता का? आम्ही आल्यावर आम्ही पायऱ्या चढता पण ना इथं गेट बंद केले आणि सगळं बंद केले का माहीत का? अजून आम्हाला समजलं नाही. काही इकडचा पण योगी गेट बंद आहे. मी लास्ट टाइम आलेलो ना तेव्हा सगळा चालू होता ना. आज खाली होता. जाली बी लावले इथं. दर्शन जा. पाऊस आले तो. गाईज आम्ही आतमध्ये दर्शन घेतला पण ते बाबाई आम्हाला कुठं करून दिलं. मी व्हिडिओ बी नाही घेतली आतमध्ये. आम्ही डायरेक्ट बाहेर आले आहोत. तुम्ही इथूनच दर्शन घ्या. मी स्टोरी वगैरे ठेवीन त्याच्यानं तुम्ही दर्शन घ्या. व्ह्यू बघा फक्त. जाऊ दे परत एकदा कधीतरी येईन सकाळच्या टायमाला तेव्हा दाखवेन तुम्हाला. चला आता आम्ही जाताना घेतो तुम्हाला. ब्लॉग कधी एंड करून ते नाही माहिती. बघू चला. काहीच आम्ही दर्शन घेऊन निघले ना. आम्हाला आरती भेटली पण मी त्याचा शूट नाही घेतला कारण की मी त्या व्यस्त होतो त्यान. तर आता आम्ही घरी चालले आहो ना. रस्त्याने जर आम्ही कुठं थांबलो आहो तर मी दाखवेन तुम्हाला. चला बघू आता ह्याच्या पुढं आम्ही कुठं जात आहोत की नाही. आणि इथं खूप डेव्हलप झालं आहे बघा. म्हणजे आम्ही लास्ट टाईम आलो ना तेव्हा एवढे कायच नव्हता. फक्त मंदिर झालं आणि आम्ही आलो. लास्ट टाईम पण आम्हाला आरती भेटलेली नाही. यावेळेस पण आरती भेटली. जाम भारी वाटला. जाम म्हणजे रास कॉलेज संपल्यावर पण रास दिवसात ना आम्ही आल्या पण आम्हाला आरती भेटली. त्याचा मला जाम आनंद आहे. तर जर मी ह्याच्यापुढं कुठं गेलो तर तिथचा दाखवता. चला तर गाईज आता आम्ही घरी निघले आहो ना. आम्ही इथं थांबले आहो. आमची गाडी जाम लांब पार्क केली आणि आता आमची बॅगी आलेली. सी गाईज आमची बॅगी. वॅगी कमेंट करा. चला आता बघू. मी कुठं नाही गेलो. बहुतेक आम्ही रातची चालायला जाऊ ना तेव्हाचं शूट घेईन. तिथंच ब्लॉग एंड करेन. चला
आम्ही इकडं आले आहो ना. ह्या काल्याने आम्हाला फोन करून करून त्रास दिले. माझा भाऊ आहे. वाटत नाही वाटत काला आहे ना तो जरा म्हणून. काहीच कसला गोरा आहे बघा आमचा दादा. दिसत नाही का दादा तू इकडून? इथून 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 हा ना आता दिसतच बघ. हाय कर आता. काहीच ती परी परत एकदा ओळखली. नंतर तिची बहीण बी ओळखली. आता आमची मम्मी साफ करते. इसलिए तुमको लाइक सब्सक्राइब कर रहे थे सब वीडियो तेरा देख के. याला बोलतात कारची मालकीन. जी कोण पण वकू दे साफ करतं. पोऱ्या धमकी देऊन गेले तिला. आता मम्मी बोलते होत्या पप्पाला गाडी थोडा पाठव. एवढूशी वकली ती बिचारी ना. तिला एवढी बोलता नाही लोक. काय करायचं आता. मी कपडे कुठे चेंज करून आलो आणि आता मम्मीने मला इथं टॉर्च पकडायला कामाला लावलेली. आता ती भाभी आली बघा कसली साफ केली तिने गाडी. फिनेल वगैरे घेऊन आले. दादाला घेतली मी बिचारा कामाला गेला. गाडी घेऊन जाणार होता तो गाडी घेऊन नाही गेला पकली म्हणून. जाऊ दे. तर गाईज मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.